मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. साधी माणसं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता सत्यजित हा इथे रोडवरती उभा असतो आणि त्याच वेळेस एक व्यक्ती तिथे येतो आणि तो बोलतो की मला अहो पुण्याला जायचं आई, तुम्ही करता का पोच मला, असं पण आता हा व्यक्ती या सत्यजितला सांगतो. आता सत्यजितला सुद्धा पैसे हवे असतात. तो बोलतो की मी जर याच्याबरोबर गेलो तर मला पैसेही मिळतील आणि धूमकेतूचा वाढदिवस मी अगदी दणक्यात साजरा करेल, असं पण आता इकडे सत्यजित आपल्या मनाशी बोलतो. पुढे असं बघायला मिळतं की आता मीरा घरात असते. मीरा ही बोलते की मला साधे हॅपी बर्थडे सुद्धा म्हणले नाही हे, तसेच निघून गेले. आणि बाबांनी तर काय सांगितलं की संध्याकाळी छान तयार हो, आज संध्याकाळी काहीतरी स्पेशल आहे, असं मला बाबा बोलले, असं पण मीरा ही आपल्या मनाशी बोलते. परंतु आज मला नेमकं काही कळेनाच, खूप एकटं एकटं वाटतंय मला, असं पण आता मीरा ही आपल्या मनाशी बोलते. साधा मला कुणी एक विश करायला सुद्धा कॉल केला नाही, असं म्हणत आता तेवढ्यामध्ये या मीराच्या मोबाईलवरती मधुराचा कॉल येतो. मधुरा लगेच हॅपी बर्थडे टू यू असं खूप खुश होऊन या तायडीला सांगत असते. आता तायडी लगेच सर्व काही ऐकत असते. आता मधुरा बोलते की तायडे, अगं तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. तर आता इकडे मीरा बोलते की रुसले बरं का मी तुझ्यावर. त्यावेळेस आता इकडे मधुरा बोलते की तायडे अगोदर मला सॉरी म्हण. तर आता इकडे मीरा सॉरी असं बोलते. त्यानंतर आता इकडे मीरा बोलते की अगं वेळकाळ आहे की नाही हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा द्यायला, आज दुपार होऊन गेली आणि मग मला तू शुभेच्छा देते, असे पण आता मीरा ही आपल्या मधुराला बोलते. तर मधुरा बोलते की अगं असं काय करतेस तू ताई, मी तुला सकाळीच कॉल केला होता, तुझा कॉल दाजींनी उचलला, असं पण आता मीराला मधुरा सांगते. त्यावेळेस आता इकडे मीरा बोलते की हो का, त्यांनी उचलला होता कॉल, असं पण मीरा मधुराला सांगत असते. तर आता इकडे मधुरा बोलते की अगं सुरुवातीला तर मी सत्या दादाला सांगितलं की आज माझ्या ताईचा वाढदिवस आहे. अगं तुला मला एक विचारायचं ताई, सत्या दादाने तुला काय गिफ्ट दिलं गं एवढं स्पेशल, असं पण आता इकडे ही मधुरा या मीराला विचारते. त्यावेळेस आता मीरा बोलते की नाही गं काही नाही आणि ठेव तू फोन, आता मला काम आहेत, असं पण आता मी ह्या मधुराला बोलते आणि फोन ठेवते. त्यावर आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सत्या हा गाडी पुसत असतो, कारण आता सत्या आता इकडे हा एका व्यक्तीला घेऊन इकडे पुण्याला जाणार असतो. त्यावेळेस आता इकडे सत्यजित खूप खुश होतो. सत्यजित बोलतो की आता माझ्या धुमकेतूला मला सुंदर अशी साडी पण घेता येईल आणि वाढदिवस पण छान प्रकारे साजरा पण करता येईल, असं पण सत्यजित आता आपल्या मनाशी बोलतो. पुढे असं बघायला मिळतं की आता हा व्यक्ती थोडासा साईडला जातो आणि ह्या बबडीला आणि ह्या निरूपाला कॉल करतो आणि बोलतो की तुम्ही सांगितलेल्या व्यक्तीकडे गेलो होतो मी, तो व्यक्ती मला पुण्याला घेऊन जाणार आहे, असं पण आता इकडे हा व्यक्ती या देविकाला फोनवर सांगतो. त्यावेळेस आता देविका बोलते की त्याला खूप लांब लांब फिरव बरं का, घरी पटकन येऊनच देऊ नको. तर इकडे हा व्यक्ती हो असं बोलतो. तर आता सत्यजित खूप खुश होऊन गाडी पुसत असतो. तर आता निरूपा लगेच या बबडीला बोलते की आता काय त्या फुलावलीचा वाढदिवस होणार, आता सत्य जाणार पुण्याला, असं पण ही निरूपा आता ह्या वेदिकाला सांगते. असं बघायला मिळतं की आता सत्यजित हा व्यक्तीला घेऊन इकडे पुण्याला चाललेला असतो. तर सत्यजित खूपच खुश असतो. हा व्यक्ती पाठीमागे बसलेला असतो. त्यावेळेस आता इकडे सत्यजित त्या व्यक्तीला बोलतो की आज गाडी तुमचीच बरं का, आज हा दिवस तुमचाच आहे, असं पण हा सत्यजित आता त्या व्यक्तीला बोलतो. त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा व्यक्ती सत्यजितला गाडी थोडीशी बाजूला घेण्यासाठी सांगतो आणि बोलतो की तुम्ही इथे थांबा, मी माझं काम तोपर्यंत करून येतो. तर आता इकडे हा सत्यजित हो असं बोलतो. आता हा व्यक्ती गाडीच्या खाली उतरतो आणि हातामध्ये थोडेसे डॉक्युमेंट्स घेऊन इकडे ऑफिसला जाऊ लागतो. त्याच वेळेस सत्यजित आता आपला सीट बेल्ट काढतो आणि थोडंसं अंग मोकळं करतो. तर आता इकडे असं बघायला मिळतं की आता सत्यजित गाडीच्या खाली उतरतो आणि चेहऱ्यावर थोडंसं पाणी मारू लागतो. तर आता मीरा ही कपाटामधून साड्या काढत असते, कारण मीराला कोणती साडी घालावी हे समजत नसतं. आता मीरा बोलते की नेमकं मी आज कुठली साडी घालू, असं पण मीरा आपल्या मनाशी बोलत असते. त्यानंतर आता इकडे ही मीरा आपल्या मनाशी बोलते की खरोखर हे खूप चांगले आहेत. डोक्यात जरी राग असला तरी चेहऱ्यावर राग दाखवत नाही. आणि आज मी कुठली साडी घालू बरं, असा प्रश्न आता ही मीरा आपल्या मनाला बोलते. त्यानंतर आता मीरा एक साडी हातात घेते आणि बोलते की हीच घालू वाटतं, ही छान आहे, असं पण आता मीरा ही आपल्या मनाशी बोलते. त्यानंतर दुसरी एक साडी हातात घेते. पुन्हा मीरा बोलते की नको, ही खूप वेळा घातली मी, ही नकोच. त्यानंतर आता मीरा चांगलीच कन्फ्यूज होते, नेमकं साडी कुठली घालावी. तर आता एक गुलाबी कलरची साडी पुन्हा मीरा आपल्या हातात घेते आणि बोलते की हीच घालू वाटतं, ही सुंदर पण आहे, ही छान पण दिसेल मला, असं पण आता इकडे ही मीरा आपल्या मनाशी बोलते. मीरा घड्याळामध्ये बघते किती वाजले आहेत ते, कधी सत्यजित घरी येतात, आता हिचीच वाट ही मीरा बघत असते. दुसरीकडे आता या व्यक्तीचं काम आटोपलेलं असतं, तो पुन्हा गाडीमध्ये येऊन बसलेला असतो. सत्यजित पुन्हा त्याला रिटर्न घेऊन जाऊ लागतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मीरा आपली सुंदर साडी छान घालून तयार होते. तेवढ्यामध्ये मीराच्या भाऊ, बहीण आणि आई तिथे येतात
आता हे सर्वजण आपल्या मीराच्या वाढदिवसाला आलेले असतात, तेव्हा मीरा त्यांना आतमध्ये बोलावते. तर आता इकडे निरुपा ही समोरच उभी असते. त्यावेळेस आता इकडे ह्या सर्वांच्या चेहऱ्यावर अजिबात हसू नसतं, खूप नाराज असतात. तर मीरा त्यांना विचारते की काही झालं का? सत्यजितचे बाबासुद्धा खूप खुश असतात. त्याच वेळेस सर्वजण खूप मोठमोठ्याने हॅपी बर्थडे ताई असं म्हणतात. आता ही मीरा खूप घाबरते. त्यानंतर मीराला खूप आनंद होतो. आता इकडे ही मधुरा मीराला घट्ट मिठी मारते. तर मीरा ही सर्वांना थँक्यू असं बोलते. मीराचा भाऊ बोलतो की ताई तू आज तर खूपच सुंदर दिसते. तर मीराची आईसुद्धा समोर येते आणि मीराला बोलते की मीरा आज तर तू खूप सुंदर दिसते. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं पण आई मीराला बोलते. त्यानंतर मीरा आईचे खाली वाकून पायांचे दर्शन घेते. तेवढ्यामध्ये निरुपा त्या तिघांना बोलते की काय गोंगाटा चाललाय तुमचा? त्यावेळेस आता मधुरा आणि मीराचा भाऊ ह्या निरुपाकडे बघतात. सत्यजितचे बाबा या निरुपाकडे खूप रागाने बघत असतात. मीरासुद्धा रागाने या निरुपाकडे बघते. त्यानंतर आता निरुपा लगेच बोलते की इथे काही धर्मशाळा नाहीये, इथे सोसायटी आहे असे पण निरुपा ही सर्वांना बोलते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मीराची आई ही निरुपाला सांगते की आज मीराचा वाढदिवस आहे त्यामुळे आम्ही आलोय. तर आता मीरा खूप सुंदर दिसत असते. तर सत्यजितचे बाबा बोलतात की अहो या ना. अहो लेकीचा वाढदिवस नाही साजरा करायचा तर कुणाचा करायचा? तुमचा पाहुण्यांचं स्वागत आम्हाला करावंच लागेल ना असं पण सत्यजितचे बाबा या मीराच्या आईला बोलतात. त्यानंतर आता सर्वजण इकडे आतमध्ये येतात आणि बसतात. आता निरुपा तर लगेच समोर खुर्चीवरती येऊन बसते. तेवढ्यामध्ये आता हा मीराचा भाऊ बोलतो की ताई बघ मी तुझ्या आवडीचा केक किती सुंदर आणलाय तो आणि तो लगेच ओपन करून या मीराला दाखवतो. तेवढ्यात निरुपा बोलते की एवढाच केक आणला का इतका छोटासा? असं पण निरुपा ही आपल्या या मीराच्या भावाला बोलते. त्यावेळेस आता पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर आता इकडे हे सत्यजित बोलतात की अगं तो केक आहे ती काही जेवण नाही करायला, सर्वांनी थोडा थोडा खायचा असतो तो केक असं काही काही बोलते त्यांना. असं पण सत्यजितचे बाबा या निरुपाला बोलतात. तर आता इकडे निरुपा लगेच बोलते की त्याच्या बहिणीचा वाढदिवस आहे मग चांगला मोठा केक आणायला नको का त्याने? असे पण आता निरुपा ही या मीराच्या भावाला बोलते. त्यांची जशी लायकी आहे तसाच केक आणला त्यांनी असं पण आता इकडे ही निरुपा बोलते. तेव्हा आता सत्यजितच्या बाबांना तर खूप राग येतो. तर आता इकडे सत्यजितचे बाबा बोलतात की अगं पाहुणे घरात आले त्यांना थोडंसं चहा पाण्याचं बघ ना, इथे काय बसली? असं पण इकडे आता बाबा बोलतात. तर मीरा बोलते की अहो बाबा राहू द्या, बसा आई तुम्ही, मी चहा करते. असं पण मीरा आता या बाबांना बोलते. त्यावेळेस आता इकडे बाबा बोलतात की यांना काहीतरी खायला पण बनव बाळा. तर आता मीरा हो असं बोलते. तेव्हा निरुपा खूप रागाने या सत्यजितच्या बाबांकडे बघते. तर मीराची आई बोलते की नाही नका हो, आम्ही जेवण करून आलोत. त्यानंतर आता इकडे मधुरा बोलते की तायडे तू एक काम कर, तू इथे बस. नको आम्हाला चहा काहीच नको असं पण मधुरा ह्या मीराला बोलते. तेवढ्यात निरुपा बोलते की हा बस ना बाई इथेच बस, आज तुझा बड्डे आहे, आज काही तुला कामाला हात लावायचा नाही असं पण निरुपा ह्या मीराला बोलते. तर मधुरा आणि मीराची आई खूप रागाने निरुपाकडे बघते. तर मीरा आता समोर खुर्चीवरती बसलेली असते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की सत्यजित गाडी चालवत असतो. सत्यजितला घरी पोहोचायचं असतं कारण धूमकेतूचा वाढदिवस साजरा करायचा एवढंच तर फक्त सत्यजितच्या डोक्यात विचार चालू असतात. त्यानंतर आता इकडे सत्यजित बोलतो की जास्त वेळ जर लागला असणार तर मी नाही येत बरोबर, तुम्ही दुसरी गाडी करा आणि जा. असं पण सत्यजित त्या व्यक्तीला सांगतो. कारण आता निरुपाने ह्या व्यक्तीला सांगितलेलं असतं की तुम्ही लवकर त्या माणसाला घरी येऊन देऊ नका. आणि खरोखर आता हा व्यक्तीसुद्धा ह्या सत्यजितला खूप लांबून लांबून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की हा व्यक्ती बोलतो की मला एवढ्या झेरॉक्स मारायच्या आई, मी एवढ्या झेरॉक्स मारून आणतो, गाडी थांबवता का? तर आता इकडे हा सत्यजित बोलतो की नाही ते जमणारच नाही. तर हा व्यक्ती बोलतो की मी तुम्हाला ₹500 एक्स्ट्रा देतो, मला एवढ्या झेरॉक्स मारून आणून देता का? आता ₹500 मिळणार ह्या हेतूने सत्यजित गाडी थांबवतो आणि गाडीच्या खाली उतरतो आणि झेरॉक्स मारण्यासाठी एका छोट्याशा दुकानात येतो आणि बोलतो की एवढ्या एक एक झेरॉक्स मारून द्या. तर आता समोरचा जो काही दुकान व्यक्ती असतो तो या सत्यजितला त्या झेरॉक्स मारून देऊ लागतो. त्यानंतर पुढे सत्यजित घड्याळात बघतो तर खूप वेळ झालेला असतो. आता सत्यजितला पटकन जायचं असतं. सत्यजित त्या मुलाला बोलतो की भावा झालं की नाही? दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तेवढ्यामध्ये ह्या सत्यजितने जेव्हा झेरॉक्स मारायला गेलेला असतो त्यावेळेस या व्यक्तीने गाडीची हवा पण सोडून दिलेली असते. आता पुन्हा इकडे गाडीजवळ जेव्हा सत्यजित येतो गाडीची हवा गेलेली सत्यजितला समजतं. सत्यजित बोलतो की एवढं लांब भाडं घेऊन आलो पैशासाठी, केवळ माझ्या मीराचा धूमकेतूचा वाढदिवस चांगला सेलिब्रेट करायचा म्हणून, आणि गाडीची हवा सुद्धा कुणी सोडून दिली असं म्हणत सत्यजित खूप टेन्शनमध्ये येतो. तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे उद्याच्या भागामध्ये सत्यजित तर घरी आलेला असतो. तेव्हा आता सत्यजित मीराला हे सरप्राईज देणार असतो. आता इकडे सत्यजित तिथे येतो आणि मीराला बोलतो की मीरा तुला वाटतं तेवढा मी वाईट पण नाहीये, हॅपी बर्थडे धूमकेतू. असं पण आता सत्यजित जेव्हा मीराला बोलतो त्यावेळेस आता मीरा खूप खुश होऊन सत्यजितकडे बघत राहते. त्यानंतर आता मीरासुद्धा सत्यजितला घट्ट मिठी मारते. आता मीरासुद्धा आपल्या
या सत्यजितवर खूप खुश झालेली असते. तर मित्रांनो, आता सत्या हा मीराचा वाढदिवस कसा साजरा करणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.